विधान भवनाच्या बाहेर आंदोलन सुरू आहे। पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या विधान भवनाच्या बाहेर हे आंदोलन सुरू असल्याची चित्र आता सध्या आपण पाहू शकतोय। प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन सुरू अशी माहिती मिळते। शेतकरी कर्जमाफीचा हा विषय उचलून धरत आंदोलकांनी हे आंदोलन सुरू केलंय। आपण पाहू शकतो पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात येते। आपल्याला पाहायला मिळत आहे ही आंदोलन स्थळाची दृश्य आहेत। तीव्र आंदोलन जे आहे त्या ठिकाणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी छेडलं होतं। एसबीआयचा बँक मेन ब्रांच जी आहे त्या ब्रांचच्या गेटवरती हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक आले होते आणि आंदोलन त्यांनी या ठिकाणी पुकारलं होतं। मात्र पोलिसांनी जे आहे ते सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यांची एकच मागणी आहे की शेतकऱ्यांना सरकारने जे आहे ते फसवलेलं आहे। महायुती सरकारने सातबारा जो आहे तो सरकारचा कोरा करायला पाहिजे। गरिबांचे कर्ज उद्योगपतींचे कर्ज तर नक्कीच हे दृश्य जे आपण जे पाहतोय पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना जे आहे तो ताब्यात घेतलेला आहे। इतरांची मोठ्या धनाढ्य उद्योगपतींची कर्ज जी आहे ती माफ होतात मात्र शेतकऱ्यांची कर्ज जी आहे ती माफ होत नाहीत। सर्व कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, त्यांचा सातबारा जो आहे तो कोरा झाला पाहिजे। या एकाच मुद्द्यावरती जे आहे ते या ठिकाणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी प्रहार संघटना जी आहे ती या ठिकाणी आक्रमक झालेली आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतंय। विधान भवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। शेतकऱ्यांना कर्जमाफी हवीच अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे। दरम्यान या आंदोलनादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड देखील केली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।